नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव सुरू आहे। या ठिकाणी खेळाडूच्या जेवणामध्ये आळ्या निघाल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे। 2 दिवसांपूर्वी नाश्ता देण्यात आला। नाश्ता देण्यात आलेल्या जेवणात आळ्या निघाल्या। क्रीडा महोत्सवासाठी महाराष्ट्रातील 23 विद्यापीठाच्या जवळपास 3,500 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे। खेळाडूच्या जीवनात आळ्या निघाल्याने नेटकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे। दरम्यान याबाबत विद्यापीठातील सिनेट सदस्य महेश मगर यांनी याबाबत थेट राज्यपालाकडे तक्रार केली आहे। या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी, संबंधित कंत्राटदाराची देयक देऊ नये, दोषीवर कारवाई करण्याची मागणी महेश मगर यांनी राज्यपालाकडे केली आहे। हा व्हिडिओ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये क्रीडा महोत्सव चालू आहे, जो राज्यपालांच्या अधिकाराखाली तो आयोजित केला जातो। यावर्षी यजमानपद हे नांदेड विद्यापीठ सार्वत्रिक विद्यापीठाला भेटले होते। त्यामध्ये त्यांनी ज्या गुत्तेदाराला यांनी टेंडर दिलं जेवायचं, त्या गुत्तेदाराची क्वालिटी बरोबर नाही। वारंवार विद्यार्थी तक्रार करत होते, कर्मचारी तक्रार करत असतानाही प्रशासनातील अधिकारी व व्यवस्थापन परिषद सदस्य हे मिलीभगत आहे। आणि त्याचा पुरावा म्हणून परवाच्या दिवशी नाश्त्याच्या प्लेटमध्ये आळ्या निघाल्या, त्याचा व्हिडिओ हा आमच्याजवळ आहे। आम्ही प्रसार माध्यमाला देत आहे। आमचं म्हणणं यावर तात्काळ कारवाई करावी, त्या टेंडरवाला ब्लॅकलिस्ट करावं। मी या संदर्भात राज्यपाल महोदयांना पण डिटेलमध्ये निवेदन दिलेलं आहे, पण विद्यापीठाचे कुलगुरू हे काही ऐकायच्या मानसिकतेत नाही। त्यामुळे राज्यपालांनी यावर दखल घ्यावी, याची चौकशी करावी, त्याशिवाय कोणालाही पेमेंट देऊ नये, अशी माझी विनंती आहे।